आज आपण इयत्ता 7वीचा सराव संच 38 बघणार आहोत. त्यातले पहिले गणित आहे. एका शेताची खुरपणी पूर्ण करण्यास 5 मजुरांना 12 दिवस लागतात, तर 6 मजुरांना किती दिवस लागतात? 15 मजुरांना किती दिवस लागतील? मजूर 5 दिवस 12, मजूर 6 दिवस x मानू, मजूर 15 दिवस x मानू. 5 मजुरांना 12 दिवस बरोबर 6 मजुरांना x दिवस मानू असे मानू. 6 गुणिले x बरोबर 5 गुणिले 12. 6 गुणिले x बरोबर 6x बरोबर 60. x बरोबर 60 भागिले 6. 6 1 6, 6 10 60 बरोबर 10. 10 x ची किंमत काय निघली होती आपली? 10. आपण x का मानलं होतं? 6 मजुरांना लागणारे दिवस 10 दिवस लागतील, तर 6 मजुरांना 10 दिवस लागतील. आता पाहूया 15 मजुरांना किती दिवस लागतील. 5 मजुरांना 12 दिवस, 15 मजुरांना x दिवस मानू. 15 गुणिले x बरोबर 5 गुणिले 12. 15x बरोबर 60. x बरोबर x ची किंमत काढायची म्हणजे x इथं ठेवला, 15 इकडे घेतले. x 60 भागिले 15. 15 इकडे गुणाकारात होती म्हणून इकडे आल्यावर भागाकारात होईल. x भागिले 15. 15 1 15, 15 चौक 60 चौक. x ची किंमत काय निघली आपली? 4. 15ला लागणारे दिवस आपण x मानले होते. x ची किंमत काय निघली? 6. 15 मजुरांना 6 दिवस लागतील, तर 6 मजुरांना 10 दिवस लागतील, 15 मजुरांना 6 दिवस लागतील. आपण पाहूया दुसरं गणित. दुसरं गणित आहे. मोहनरावांनी रोज 40 पाने याप्रमाणे एक पुस्तक वाचले, तर ते पुस्तक दिवसात वाचून पूर्ण होते. तेच पुस्तक 8 दिवसात वाचून पूर्ण करायचे असल्यास दररोज किती पाने वाचावीत? हे पण व्यस्त प्रमाणात आहे, तर याचा असं उलटा गुणाकार होत असतो. 8 गुणिले x बरोबर 10 गुणिले 40. 8x बरोबर 400. x ची किंमत काढायची म्हणून x तुले 8 इकडे घेतले. 400. 400 भागिले 8. 8 इकडे गुणाकारात होते, इकडे आलं भागाकारात होईल. 8 1 8, 8 50, 400 50. x बरोबर 50 दिवस. तेच पुस्तक 8 दिवसात वाचून पूर्ण करायचे असल्यास दररोज 50 पाने वाचावीत. आपण पाहूया आता तिसरं गणित. तिसरं गणित आहे आपले. मेरीचा सायकल चालवण्याचा वेग ताशी 6 किमी आहे, तर ती 12 किमी अंतरावरील मावशीच्या घरी जाणार आहे, तर तिला किती वेळ लागेल? तिच्या सायकलचा वेग ताशी 4 किमी झाला, तर तिला किती वेळ लागेल? वेग गुणिले वेळ बरोबर अंतर. वेग किती आहे? 6 किमी गुणिले वेळ काय आहे? x मानू. वेळ x मानू बरोबर अंतर किती आहे? 12. 6x बरोबर 12. x किंमत काढायची म्हणून x तुले 6 इकडे घेतले. 12 भागिले 6 इकडे गुणाकारात होते, 6 इकडे आल्यावर भागाकारात होईल. 6 1 6, 6 1 6, 6 1 6, 6 2 12. 2 तास. आपण वेग काय मानलं होतं? x मानलं होतं. x ची किंमत काय निघाली? 2 तास. आता आपण पाहूया तिच्या सायकलचा वेग 4 किमी झाला, तर तिला किती वेळ लागेल? वेग बरोबर 4 किमी गुणिले वेळ. वेळ किती आहे? x म्हणू बरोबर अंतर किती आहे? 12. 4 गुणिले x 4x बरोबर 12. x बरोबर 12 भागिले 4. 4 इकडे गुणाकारात होते, इकडे आल्यावर भागाकारात होईल. 4 1 4, 4 3 12. x बरोबर 3 तास. आपण वेळ x मानला होता. x ची किंमत काय निघली? 3 तास. तर तिला 2 तास इतका वेळ लागेल. तिच्या सायकलचा वेग ताशी 6 किमी झाला, तर तिला 3 तास वेळ लागेल. व्यस्त प्रमाण असते जे. 1 वाढते व 1 कमी होते. आता पाहूया आपण चौथं गणित. एका शासकीय गोदामात
धान्य साठा 4000 माणसांना 30 दिवस पुरतो, तर तो धान्य साठा 6000 माणसांना किती दिवस पुरेल. आपण याचा उत्तर तोंडी काढू शकतो, पण ते गणिताच्या भाषेत कसे मांडायचे हे आपल्याला आज आपण दाखवणार आहे. 4000 माणसाला 30 दिवस पुरतो, बरोबर 6000 माणसाला x दिवस पुरतो असं मानू. 6 गुणिले x बरोबर 30 गुणिले 4000. 6000 x बरोबर 1,20,000. एक्सची किंमत काढायची म्हणून एक्स उठले 6000 इकडे घेतले. 1,20,000 भागिले 6 इकडे गुणाकार होते, इकडे आलो भागाकारात होईल. 1 शून्य काटला, हा 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 शून्य काटला. 6 एके 6, 6 दुने 12 आणि 0 जशाला तसे 20 बरोबर 20. x बरोबर 20 दिवस. आपण 6000 माणसांना x दिवस मानले होते, ते 20 दिवस, तर तो धान्य साठा 6000 माणसांना 20 दिवस पुरेल. आता आपलं हे गणित हे सराव संच झाला आहे. आपण भेटूया पुढच्या सराव संचमध्ये व पुढच्या